मिरजेतील प्रसिद्ध असलेल्या मिरज ऑटो रिक्षा संघटना व यशवंतराव चव्हाण ऑटो रिक्षा स्टॉप यांनी इथं आवाज उचललाय। हातगाड्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बघायला मिळतंय। या ठिकाणी फळ विक्रेते 65 च्या गाड्या मोठ्या प्रमाणात असून अक्षरशः महापालिके व वाहतूक शाखेचं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। रिक्षा स्टॉप यांनी यावेळेला अशी मागणी केली आहे। दरम्यान मिरज हा ऐतिहासिक व आरोग्य पंढरी मानले जाणारे शहर आहे। या ठिकाणी येणारे प्रवासी व पेशंट अतोनात त्रास सहन करावा लागतोय। यामुळे मिरज ऑटो रिक्षा संघटना मिरज एक प्रश्न निर्माण चांगल्या पद्धतीने झालाय, तरी महापालिका वाहतूक शाखा या हातगाड्यावर लक्ष देण्याची गरज आहे। N24 मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मिरज ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मोहीन कताल व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत या ज्या वाहतुकीला कोंडी होणाऱ्या मुख्य स्टँड ते गंगा हॉस्पिटल तसंच ते दर्गा त्यानंतर डिस्ट्रिब्युटर सीटी हाटेल किरण ते सगळे जे हातगाड्या आणि परत रिक्षा चालक या जे अतिक्रमण करत आहेत त्या अतिक्रमण थांबलं पाहिजे। कुठं तर मोठमोठे अतिक्रमण पाडले गेले। आता सांगा तुम्हाला फुरूड अधिकारी फुरूड गाड्या हे ते सगळे लागलेले असताना किती अतिक्रमण केले त्यांनी। बाहेर रस्त्यावर आले त्यांना सरळ थांबून लावून लावायला पाहिजे। त्या महानगरपालिकेने आणि वाहतूक अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। ते देतच नाही तो मग वाहतूक कोणी कशी होती आहे, ॲक्सिडेंट कसं होतात। महानगरपालिका आणि वाहतूक अधिकारी लक्ष दिलं पाहिजे आणि सगळे अतिक्रमण हलवलं पाहिजे। अहो ज्या बिल्डिंग पाडली गेली मोठमोठी बिल्डिंग पाडली गेली आणि हे आमच्याकडे मिरज आणि मिरज स्टँड ते गंगा हॉस्पिटल अतिक्रमण काढता येत नाही। तसंच स्टँडवर आपल्याला यशवंतराव चव्हाण पुतळा त्या ठिकाणी अतिक्रमण काढले गेलं जात नाही। बिक्री ते दर्गा हे अतिक्रमण काढले गेलं नाही। महानगरपालिका कुठं झोपली आहे का हो? महानगरपालिका झोपली काय? हे महानगरपालिकेचं अतिक्रमण किंवा वाहतूक अधिकाऱ्यांनी याच्यावर नाही कारवाई केली। ज्या रिक्षा दोन्हीकडे लागतात आंबे सोडून त्यांच्यावरही काही कारवाई केली पाहिजे। ही कारवाई झालीच पाहिजे। जर नाही झाल्या तर 8 दिवसात मिरज ऑटो रिक्षांचे आंदोलन करण्याची त्याचे संघटनेचे नेतृत्व मोहीन कताल कलंग रोकडे शास्त्र असतील असे आहे। आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी 4 ते 5 अधिकारी हे आंदोलन करतात। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।